तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा संतांचं वर्णन करणारा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय आणि आजच्या या दिवशी वारीच्या आळंदी क्षेत्रातल्या या वारीच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं विचारात घ्यायचं आहे. तुकाराम महाराज मला या अभंगाच्या चिंतनामध्ये जो मर्यादित वेळ माझ्या हातामध्ये शिल्लक आहे, साधारण 1 तास सव्वा तासाचा, तेवढ्या काळामध्ये 1-2-3 मुद्दे फक्त आपल्या समोर मांडायचे. मी ते सव्वा तासात बसतील का नाही मला माहिती नाही, पण मी सव्वा तासात तेवढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढे बसतील तेवढे बसतील, नाहीतर 2.5 तास कीर्तन होईल. परंतु मी माझ्या मर्यादेमध्ये ते थोडंसं बसवण्याचा प्रयत्न करतो. 3 मुद्दे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना मायबाप म्हटलंय आणि मायबाप म्हणत असताना आई आणि वडील या दोघांची काही विशिष्ट अशी लक्षणं असतात की ज्या लक्षणावरून त्यांना माता आणि पिता म्हणून संबोधलं जातं. पिता कुणाला म्हणायचं, माता कुणाला म्हणायचं, त्यांची लक्षणं काय, आणि त्या लक्षणांचा, ती लक्षणं एकमेकांना पूरकच असतील असं नाही, ती लक्षणं कदाचित विरुद्ध असण्याची शक्यता आहे. आईचं लक्षण आणि बापाचं लक्षण हे एकमेकांना पूरक असतील असं काही विचारात नेहमीच म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये विरोधही असतो. म्हणून लग्नानंतर अनेक वर्षानंतर संतती झाल्यानंतरही जगतामध्ये घटस्फोट घडतात. त्याचं हे कारण, माता आणि पिता या दोघांचा स्वभाव एकमेकांना पूरक असेल तर संसार कसा चालतो, काय चालतो, हा वेगळा प्रश्न. परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये विरोध असणंही शक्य आहे, नाही असं नाही. परंतु आई आणि वडील या दोघांच्या लक्षणामध्ये जर विरोध असेल तर परस्पर विरोधी असणारी लक्षणं एकाच्या ठिकाणी संभवतात काय? मायबाप म्हणणं हे समजू शकतो आपण. एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये त्यांना माय म्हणणं, एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये बाप म्हणणं, तो त्या परिस्थितीनुसार त्यांना दिलेला वाचक शब्द झाला. ती परिस्थिती तशी आहे म्हणून त्या वेळेपुरतं म्हणा. पण अभंगाचा विचार केला तर मायबाप हा एक शब्द आहे. जर गाथ्याचं चिंतन केलं तर तुम्ही संत माय बाप, मायबाप कृपावंत. आणि जर तसं काही झालंच, माय आणि बाप हे 2 जर वेगळे करायचेच ठरले तर संत तुम्ही संत माय, पण कृपावंताच्या बाबतीत तुम्ही बाप. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही कृपावंत असण्याच्या बाबतीत बाप आहात. जगतामध्ये जेवढे केवढे म्हणून कृपावंत आहेत त्यांच्यामध्ये बाप जर कोणी असाल तर ते तुम्ही आहात. विठ्ठला पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार तुकाराम महाराजांनी जे शब्द जसे वापरले तसेच ते ठेवावेत हा नियम आहे.
त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार अजून तरी कुणी स्वतःकडे घेतलेला नाही. हे वारकरी संप्रदायाचं भाग्यच आहे. मायबाप म्हणण्यामध्ये परस्पर विरोधी असे स्वभाव तुकाराम महाराजांना बरं ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर त्यांना मायही म्हटलं, त्यांना बापही म्हटलं. दोन्ही प्रमाण आपल्याला सापडतात, नाही असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन करताना, जीवनाचं चिंतन करताना एकनाथ महाराजांनी वेदाचं प्रमाण देऊन सांगितलं की वेद सुद्धा ज्ञानोबारांना आई म्हणतात. शास्त्र देते वाई, वेद 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 शास्त्र देते वाई. म्हणते ज्ञानाबाई आई, म्हणते ज्ञानाबाई आई, शिवपीठ नाथ, शिवपीठ नाथ, म्हणते ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, शिवपीठ नाथ, शिवपीठ नाथ. वेद शास्त्र देते वाई, वेद शास्त्र देते वाई, वेद शास्त्र देते वाई, वेद शास्त्र देते वाई. म्हणते ज्ञानाबाई, म्हणते ज्ञानाबाई आई, शिवपीठ शिवपीठ म्हणते ज्ञानाबाई, म्हणते ज्ञानाबाई आई, शिवपीठ सर्व सुखाची लहरी या अभंगामध्ये नाथ महाराजांनी वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र सुद्धा ज्ञानोबारायांना आई म्हणतात. हे ज्ञानोबारायांचं महत्व आहे. वेदशास्त्र ज्ञानोबारायांना आई म्हणतात याच्यात कौतुक मानायचं कारण नाही. वेदशास्त्राचं प्रमाण देऊन नाथ महाराजांना हे सूचित करायचं आहे की ज्ञानेश्वर महाराज ज्या वेदाला आई म्हणतात तो वेद ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतो. विठ्ठला अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती कोण माऊली. ज्ञानोबाराय ज्या वेदाला माऊली म्हणतात तो वेद ज्ञानोबारायांना आई म्हणतो. हे ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला संगती कशी लावायची हा प्रश्न आहे. दोन बायका एकमेकींना आई म्हणत नाहीत म्हणजे असा संबंधच जगाच्या पाठीवर नसतो. एक स्त्री दुसरीला आई म्हणत असेल तर पहिली स्त्री दुसरीला मुलगी म्हणत असते, आई म्हणत नसते. मग हे असं का व्हावं? दोन बायका एकत्र आल्यानंतर एकमेकींना आई म्हणाव्यात हा संबंध नेमका कोणता? ज्ञानोबारायांनी वेदाला आई म्हणायचं आणि वेदाने ज्ञानोबारायांना आई म्हणायचं. असं दोन आया एकत्र आल्यानंतर एकमेकांना आई म्हणत नाही. आणि एक स्त्री दुसरीची माता असेल तर दुसरी स्त्री पहिलीची माता असू शकत नाही. आपण घरी जाऊन निवांत विचार करा असं घडणं शक्य आहे का वगैरे, आणि नंतर सांगायला आहे कधीतरी, परंतु असं होत नाही. मग असं का मानायचं? त्याचं थोडं लक्षणेने विचार. एका मातेची सेवा करणारी मुलगी, ती मुलगी किंवा सून, शक्यतो मुलगी, सून असं करायची नाही शक्यतो, परंतु मुलगी, ती मुलगी जेव्हा आपल्या मातेची सेवा करते तेव्हा
माता गलित गात्र झालेली, अंथरुणाला खिळून पडलेली, आणि ती मुलगी आईचं सगळं करत आहे. म्हातारपण हे दुसरं बालपण समजलं जातं, म्हणून बालकाला जेवढ्या अलगद हातानं करावं तेवढ्या अलगद हातानं ती मुलगी आपल्या मातेचं करते. आणि आपल्या मुलीचे आपल्याबद्दलचे भाव आणि आपल्या संबंधातले कष्ट पाहून ती माता मुलीला असं म्हणते, अगं माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस की. संबंध काय लक्षात घ्या. एक माता आपल्या पोटी आलेल्या आपल्या मुलीला असं म्हणते, माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस. पोटी आलीस हा व्यावहारिक संबंध असेल कदाचित, पण आई झालीस हा जो आईच्या अंतःकरणातला भाव आहे, तो भाव जर लक्षात घेतला तर मुलगी आईची पराकोटीची सेवा करते, म्हणून तिचं मातृत्व हा लक्षणेने विचार मुलीच्या ठिकाणी ठेवायचा, आणि मातेच्या ठिकाणी हिला जन्म देण्याचं मातृत्व आहे हा विचार मातेच्या ठिकाणी ठेवायचा. विठ्ठला विठ्ठल. या प्रसंगामध्ये दोन स्त्रिया, दोघांचा वयाचा कोणताही संबंध नाही किंवा सामान्यत्व दोघांच्या वयामध्ये नाही, त्या दोन स्त्रिया एकमेकांना माता म्हणतात असं दिसू शकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाला आई म्हणावं, कारण वेद खऱ्याच अर्थानं जगाची माता आहे. वेदाच्याही बाबतीत माय आणि बाप हे दोन्ही शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेत, नाही तसं नाही. 16व्या अध्यायामध्ये वेदाला ज्ञानोबारायांनी बापही म्हटलंय. जगी समान सकृप हिताहित दाविता दीप, जेणे अमान्य केला बाप, जे अमान्य केला बाप वेद जेणे. 16व्या अध्यायामध्ये अजुरी संपत्तीचा विचार करता वेदासारख्या बापाला सुद्धा ज्यांनी अमान्य केलं, कोण? वेद, जो जगी समान आहे, सकृप आहे आणि जगाला हिताहित दाखवणारा दिवा आहे, असा जो बाप, त्या वेदाला सुद्धा यांनी नाकारलं. इथं वेदाला बाप म्हटलं. याच 16व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबारायांनी तिला माऊली म्हटलं. वेद माये आहे, बापही आहे. तसं ज्ञानोबारायांच्या बाबतीत विचार केला तर ज्ञानोबारायांनी वेदाला माऊली म्हटलं हे बरोबर आहे, कारण वेदांनी सगळं जग, सगळं ज्ञान वगैरे वगैरे जाणीवेचे निबळे, कोण वेदापासून आहे आगळे, की शेषाचे नि तोंडाळे बोलके अथी वगैरे, या सर्व प्रमाणावरून त्या वेदाचं मातृत्व आपल्याला दृष्टीसृष्टीवादाच्या नियमानुसार विचारात घेता येतं. पण त्या माऊलीची ज्ञानोबाराय ही मुलगी असून त्या ज्ञानोबारायांनी इतकी सेवा वेदाची केली, इतकी सेवा वेदाची केली की वेदातलं तत्वज्ञान कलियुगामध्ये जवळजवळ संपत चाललेलं असताना ज्ञानोबारायांनी त्या वेदाची सेवा करून वेद प्रतिपादित नियम इतक्या सूक्ष्मपणानं आणि इतक्या प्रबलपणे जगासमोर मांडला की वेदाला सुद्धा हुशारी वाटली आणि वेद म्हणायला लागला, माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस की ग. चला विठ्ठल. ज्ञानोबारायांच्या बाबतीत कुठे ज्ञानोबारायांना जसं आई म्हटलं, वेदानी प्रमाण देऊन ज्ञानोबारायांना जसं आई म्हटलं, तसं ज्ञानोबारायांना बापही म्हटले. आय बाप दरुशने साधकात माय बाप दरुशने सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा साधकात माय बाप मायबाप दोन्ही शब्द एकत्र आले. मला नुसता बाप पाहिजे, म्हणजे मला पाहिजे म्हणजे प्रमाण म्हणून.
नुसता बाप पाहिजे, तो नामदेवरायांच्या प्रमाणे. ज्ञानोबारायांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला नामदेवराय काय म्हणाले? हा शब्द, बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधी, म्हणे आता लोकला बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, म्हणे आता लोकला बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधी. नामा म्हणे आता लोपला दिनकर, तिथं वापरलेला शब्द बाप एवढाच आहे, माय शब्द तिथं उच्चारला नाही. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानदेवराय म्हणतात बाप, सगळ्यांचा बाप असणारे हे ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. इथला बाप शब्द जसं वेदांनी ज्ञानोबारायांना आई म्हणावं तसा इथल्या बापाचा संबंध सूर्याशी आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, त्याचं कारण आहे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने. जसं चंद्राला रात्रीचा पती समजला जातो तसं सूर्याला दिवसाचा पती समजला जातो. चंद्र हा रात्रीचा पती आहे, रजनीपती आहे चंद्र. तसा सूर्य हा सुद्धा तारकापती असा मानला जातो. इथला तारका शब्द काय अर्थाने 2-3 ठिकाणी संस्कृत साहित्यामध्ये त्याचा विचार आला. मला तो विस्तार करायचा नाही, साहित्याच्या अंगानं जायचं नाही. पण तारकांचा पती म्हटला जातो, दिवसाचा पती असं म्हटलं जातं. पती हा शब्द बापाकडे नेणारा शब्द आहे. दिनकर समाधिस्थ, दिनकर हा शब्द दिन, आणि हाच दिन शब्द जरा वेलांटी बदलून माऊलींकडे लावला तर मग दिनकर समाधिस्थ बाप ज्ञानेश्वर. संदर्भ वेगळे, अन्वय वेगळे, थोडीशी ओढाताण करून का होईना पण संगती लावता येते. मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांना माय आणि बाप असे दोन्ही शब्द तुकोबारायांनी या अभंगामध्ये लावले. संतांना, माऊलींना दोन्ही शब्द लागतात. माय आणि बाप म्हणताना तुकाराम महाराजांना नेमकं मातेचा कोणता गुण अपेक्षित आहे आणि बाप म्हणताना नेमका ज्ञानोबारायांच्या स्वभावातला कोणता गुण अपेक्षित आहे, याचा थोडासा विचार या अभंगाच्या संबंधानं केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण बाप आहेस असं म्हणतो त्यावेळेला त्याचा नेमका कोणता गुण, कारण साहित्य व्याकरणाच्या साहित्याच्या अंगानं उपमा म्हणा किंवा एखादा दृष्टांत म्हणा तो देत असताना पूर्णांशानं द्यायचा का अल्पांशानं द्यायचा हे परिस्थितीवरून ठरवावं लागतं. एखाद्या नेहमीचं उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं म्हणतो की तू सिंह आहेस, सिंहो देवदत्तः असं जेव्हा म्हटलं जातं, तू सिंह आहेस असं जेव्हा एखादी व्यक्ती आहे, लढाई करून आली, लढाई जिंकून आली, माता त्यांच्यात तारतम्य करत नाही. हा मुलगा मोठा म्हणून याला जास्त द्यायचं, हा मुलगा लहान म्हणून त्याला कमी द्यायचं. उद्धाराच्या बाबतीमध्ये माता सर्वांकडे जशी समानतेने पाहते मुलांच्या बाबतीत, तसं उद्धाराच्या बाबतीत जगामध्ये तुम्ही सर्वांकडे समानतेनं पाहता. ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांचाही उद्धार त्याच भावनेनं झाला, ज्यांनी त्यांना खांद्यावर घेतलं त्यांचा झाला. लक्षात घ्या, ज्यांनी ज्ञानोबारायांना खांद्यावर घेतलं, ज्यांनी ज्ञानोबारायांचा गौरव केला म्हणून त्यांचा उद्धार जसा झाला, तसं ज्ञानोबारायांना विरोध करणाऱ्यांचाही उद्धार ज्ञानोबारायांनी त्याच भावनेने केला. हा मला ओळखणारा, हा मला मानणारा, हा मला न मानणारा, हा अपपर भाव संतांनी केला नाही. अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसा उदारचरितानंतु वसुधैव कुटुंबकम. ज्यांचं चरित्र उदार आहे, ज्यांचं चित्त उदार आहे, व्यापक आहे, त्यांना पृथ्वीवरचे सगळे समान आहेत, त्यांच्यात अपपर भाव नाही. हा माझा, हा परक्याचा हे कोण करतं?
अयम निजा हे माझं, परोवेत्ती हे दुसऱ्याचं, हे कोण करतं? गणना लघुचेतसाम, ज्यांची बुद्धी मर्यादित आहे, ज्यांची बुद्धी परिच्छिन्न आहे, ज्यांच्या दृष्टीला फक्त एवढ्याच अंशातलं दिसतं, ते अपपर भाव करतात. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अभिमानानं वेगळं ठेवू इच्छिणारा मनुष्य नेहमी दुसऱ्याला स्वभिन्न समजून त्याच्या अधःपतनाचा विचार करत असतो. परंतु ज्ञानोबारायदिक संत महात्मे तुकोबारायांचं चरित्र पाहिलं तर यांनी मंबाजीलाही त्याच भूमिकेतून पाहिलं, त्यांनी रामेश्वर भट्टांनाही त्याच भूमिकेतून पाहिलं आणि त्यांनी संताजी महाराजांकडेही त्याच नजरेनं पाहिलं. ज्ञानेश्वरीत आपण सकाळी थोडासा विचार त्याचा करून आलो, फक्त प्रमाण म्हणून ओवी देतो. जो आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. दृष्ट्याला दृष्टेपणानं त्याचंच रूप स्वतःच त्याला समोरच्या व्यक्तीमध्ये दिसावं. जसं गीता विद्या विनय संपन्न म्हणून आपल्याला सांगते आणि याच्यामध्ये पंडिता समदर्शन असं म्हणून सांगते. समदृष्टीचा पंडित, खरं म्हणजे हे म्हणणं सुद्धा, पंडित म्हणजे तो समदृष्टीचा असलाच पाहिजे, नाहीतर त्याला पंडित म्हणू नये. तुकाराम महाराजांनी तर म्हटलंच नाही. पंडा नाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडिता. सगळ्यांनी हाच अर्थ केलाय. शंकरानंदांनी हाच केलाय, आचार्यांनी हाच केलाय, मधुसूदन सरस्वतीने हाच केलाय. आत्मविषयक बुद्धी म्हणजे पंडा. काशीच्या पंड्याचा यांचा काही संबंध नाही, अजिबात काही नाही. अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, प्रत्येक पदार्थाला बघत असताना त्याचं अध्यस्त रूप न बघता अधिष्ठान रूपानं त्या पदार्थाचं दर्शन घेणारा दृष्टा, हा दृष्टा स्वतःला दृष्टेपणाही लागू देत नाही इतका तो अलिप्त असतो. आणि अशी अलिप्तता एकदा जीवनामध्ये निर्माण झाली की मग त्या अलिप्ततेमध्ये अपपर भाव संपून जातो. त्यामुळे सगळ्यांचा उद्धार अशी मंडळी समान भावानं करत असतात. उद्धार करताना तुम्ही जड, जन आणि जीव तीन स्वतंत्र शब्द. इथं मातेचा विचार आहे माझ्या दृष्टीने. कारण उद्धार म्हटलं की मातेचा संबंध येणारच. पिता उद्धार करतो पण तो वेगळा असतो. परीक्षेमध्ये कमी मार्क पडावेत, वडिलांच्या हातामध्ये गुणपत्रिका जावी आणि मग वडील जो करतात तो उद्धार वेगळा, आणि माता करते तो उद्धार वेगळा. उद्धरावे जन जड जीव. मी आपल्याला या संदर्भात माऊलींच्याच दृष्टीने जर बोलायचं झालं तर एक सामान्य विचार आपल्या समोर ठेवतो. फार सखोल नाही किंवा फार तात्विक नाही, अगदी साधं. सरळ वाक्यात जर बोलायचं झालं तर रेड्यामुखी वेद बोलवला जीवाचा उद्धार, भिंत चालवली जडाचा उद्धार, आणि हरिमुखे म्हणा म्हणून सांगितलं जनाचा उद्धार. ठीक आहे. रेड्यामुखी वेद बोलवलेला हा वेद चांगदेवांना सांगितलेल्या 65 ओव्या, गीतेवरची टीका म्हणून सांगितलेल्या 9000 ओव्या, अनुभवामृतातल्या काय वादात न पडता 700-800 काय जे वाद असतील त्यानुसार त्या ओव्या, आणि हरिपाठ, या सर्व वाङ्मयाचं चिंतन करताना या सर्वातून भिन्न 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 अशा अधिकाऱ्याचा उद्धार ज्ञानोबारांनी केला. हरिपाठामध्ये असोनी संसार यांचा उद्धार झाला, चांगदेव 65 मध्ये योग्याचा उद्धार झाला, अनुभवामृतामध्ये साधकाचा उद्धार झाला. जरी तो सिद्धानुवाद असला तरी अज्ञानखंडन वगैरे ज्यांना सांगावं लागतं त्या दृष्टीने विचार केला तर साधकाचा उद्धार केला. आणि ज्ञानेश्वरी सांगून तुमच्या माझ्यासारख्या जीवाचं संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे या नियमानुसार आपल्या सर्वांचा उद्धार ज्ञानोबारांनी केला. या सर्व ग्रंथांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी जरी वेगवेगळ्या मंडळींचा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा उद्धार जरी केलेला असला तरी या ग्रंथामधून सांगितलेलं तत्वज्ञान अधिकारानुसार वेगळं आहे का सर्वांसाठी समान? मुद्दा कुठे लक्षात घ्या. तत्वज्ञान मांडण्याची परिभाषा कदाचित वेगळी असेल.
कदाचित कुठे आपण बोलतो त्यानुसार अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते या नियमानुसार कुठं अध्यारोप केला असेल, कुठं अपवाद केला असेल, कुठं बाकीचा विचार न सांगता बाबा कशाला या भानगडीमध्ये पडता, फार विचार करू नका, सर्वाघटी राम देहादेही एक म्हणून सांगितलं असेल, कुठं जाऊ द्या हाही विचार पटत नसला तर सगळं सोडून द्या, हरिमुखे म्हणा म्हणाले असतील, कुठं स्वस्तिश्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी हे म्हटलं असेल, कधी कुठं अनुभवामृतामध्ये आणखीन काही वेगळ्या परिभाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानखंडन, अज्ञानखंडन, जीवनमुक्ती लक्षण वगैरे हा विचार मांडलेला असेल, पण या सगळ्या ग्रंथांमधून मांडलेलं तत्वज्ञान जर बघितलं तर ते एक आहे. परिभाषा वेगळी असेल, त्या ग्रंथाचे अधिकारी भिन्न भिन्न असतील, पण भिन्न भिन्न अधिकाऱ्याला सांगितलं गेलेलं तत्वज्ञान मात्र जर एक असेल तर जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता मातेची जी समदृष्टी आणि समतत्व लागतं ते तत्व ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये अशा अर्थाने आपल्याला दिसून येतं. सगळीकडे सांगितलेलं तत्वज्ञान एक, सर्व अपत्यांकडे बघण्याची मातेची दृष्टी एक, सर्व अपत्यांच्या हिताची तळमळ मातेच्या अंतःकरणातली एक, तसं सर्व ग्रंथातलं तत्व ज्ञानेश्वर महाराजांचं मातृत्व. विठ्ठला विठ्ठला. उद्धरावे जन जड जीव मातृत्वाचं लक्षण इथं, म्हणून तुम्ही संत माय, तुम्ही मातेच्या स्वभावाचे आहात. बापाचा स्वभाव थोडा वेगळा असतो. इथं नुसतं उद्धार करून चालत नाही, तिथं वाढवणं जास्त आहे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, भक्तिभाव धर्म सुख वाढविले, कुळाचार नाम विठोबाचे वाढविले. वाढवण्याची ज्या वेळेला प्रक्रिया होते त्यावेळेला तिथं उद्धार करण्याकरता जे लागतं तिथं फक्त तळमळीचा विचार आहे, आणि वाढवण्याकरता जे लागतं तिथं सामर्थ्याचा विचार आहे. मातेची तळमळ आणि बापाचं सामर्थ्य, मातेकडे सामर्थ्य नसतं असं मला म्हणायचं नाही, किंवा पित्याच्या अंतरंगात अपत्याच्या हिताची तळमळ नसते असंही मला म्हणायचं नाही, पण त्या व्यक्तिमत्वाच्या संबंधानं त्या विशिष्ट गुणांची अभिव्यक्ती ज्या सातत्याने आणि ज्या प्राबल्याने होत असते त्या सातत्यावरून आणि प्राबल्यावरून त्या व्यक्तीचं ते नामाभिधान हळूहळू सिद्ध होत जातं. ऐका, बापाच्या ठिकाणी हिताचा कळवळा नसतो असं नाही, असतो, पण त्यांचं सामर्थ्य प्रत्येक वेळेला जास्त सातत्यानं आपल्याला अभिव्यक्त होत असतं, आपल्यासमोर दृष्टोत्पत्तीला येत असतं. मग कळवळा जर आहे तर मुलं बापाला घाबरतात का आईला घाबरतात? आपण साधा प्रश्न विचारू. लहान मुलं घरातली आईला घाबरतात का वडिलांना घाबरतात? वडिलांना घाबरतात, आईला घाबरत नाही. वडील आईला घाबरत असतील तो भाग वेगळा, पण मुलं कुणाला घाबरतात हा माझा मुद्दा आहे. बाप वडील कुणाला घाबरतात असं मी म्हणत नाही, मुलं कुणाला घाबरतात असा माझा मुद्दा आहे. मुलं वडिलांना घाबरतात कारण तिथं सामर्थ्याची जाणीव आहे. आणि मग वडील रागावले, काही मारलं किंवा वडील काही शिव्या दिल्या त्याने की मग आईच्या जवळ येऊन आईच्या कुशीत येऊन मुलं रडतात. का? कारण मुलांना माहिती आहे आई म्हणजे कळवळा आणि बाप म्हणजे सामर्थ्य. बापाचं सामर्थ्य आहे आणि मातेचा कळवळा आहे, म्हणून तुकोबारायांनी मायबाप म्हणताना ज्या नंतरच्या 2 चरणामध्ये क्रियापद वापरली त्या क्रियापदावरून एक क्रियापद मातेचं वाचक आहे आणि एक क्रियापद पित्याचं वाचक आहे. उद्धरावे हे क्रियापद मातेचं वाचक आहे आणि वाढविले हे क्रियापद पित्याचं वाचक आहे. विठ्ठला विठ्ठल. असं आमचा उद्धार करून आम्हाला वाढवणारं जे कार्य आहे ते संत महात्मे करतात हे तुकोबाराय बोलतात. आणि असं कार्य संत महात्मे करत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की अशा कार्याच्या संबंधामध्ये वाढविले आणि उद्धरावे ही 2 क्रियापद वापरून त्यांचं सगळं कार्य आम्हाला सांगता येईल असं नाही. वस्तुतः त्यांना मायबाप म्हणण्यातच तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणातला सर्व भाव प्रकट केला.
कारण संत एकदम कुणाला आई म्हणायला जात नाहीत, संत एकदम कुणाला बाप म्हणायला जात नाहीत. त्या बाबतीत त्यांचे नियम काटेकोर आहे. मनुष्य एखाद्या स्त्रीला, आता आई हा शब्द फारच ढोबळ झाला, पण एखाद्या स्त्रीला रस्त्यावरून जाताना आई थोडं बाजूला सरका असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला आपल्या अंतःकरणात तो आई शब्द उच्चारताना स्वतःच्या मातेच्या संबंधानं हा शब्द आपण उच्चारतो आहोत ही भावना नसते. तोंडात आलं म्हणून आपण आई म्हणतो. सोहळ्यात वाटचाल करताना कोणीच कुणाला आहोज आहो म्हणत नाही, सगळेच सगळ्यांना माऊली म्हणतात. याचा अर्थ सगळ्यांना सगळीकडे माऊलीच दिसते असं होत नाही ना, म्हणजे होत नसावं, माहित नाही, असं होत नसावं. जर तसं जर दिसत असतं तर सिगरेट विकणारी माऊलीच का, बिडी काडी विकणारी माऊलीच, चहा विकणारी माऊलीच. आपल्याच सोहळ्यामध्ये माऊली बिडी काडी विकेल याच्यावर माझा तरी विश्वास नाही. असं कसं शक्य आहे? पण आपण म्हणताना म्हणतो हा माऊली शब्द आपल्या दृष्टीने स्वस्त झाला, पण संतांच्या दृष्टीने अजून वजनदार आहे. ते कुणालाही आई नाही म्हणणार. म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जे कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आली आणि शिवाजी महाराजांनी तिला मातेसारखं म्हटलं, या प्रसंगाच्या बद्दल चरित्रकारांमध्ये वाद आहेत ते याच कारणाने. शिवाजी महाराजांची आपल्या मातेबद्दलची जी भावना होती ती भावना इतकी सच्ची, इतकी प्रामाणिक, इतकी सखोल आणि इतकी प्रगल्भ होती की कुणालाही शिवाजी महाराज आपल्या मातेच्या स्थानावर बसवणार नाहीत असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. म्हणून हा प्रसंगच प्रक्षिप्त म्हणा असं काही इतिहासकारांचं त्या बाबतीत म्हणणं आहे. हां, त्याच्यात तुकाराम महाराजांचं शिवाजी महाराजांचं वैराग्य, शिवाजी महाराजांची प्रजेकडे किंवा स्त्रीकडे बघण्याची भावना, परनारी आम्हा रखुमाई समान म्हणणे तुकाराम महाराजांचं वचन आणि शिवाजी महाराजांचं चरित्र हे साधर्म्य आपल्या प्रत्ययाला येईल. शिवाजी महाराजांचा स्वभाव तसा होता हे आपल्याला कळेल. पण हा प्रसंग घडला असेल की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही. म्हणजे शिवाजी महाराज असं कुणालाही आपल्या मातेच्या जागी बसवणारे नाहीत. कोण कल्याणच्या सुंदर आहे म्हणून फक्त माता म्हणायचं, केवळ ती सुंदर दिसली आणि स्त्री आहे म्हणून केवळ तिला आपल्या मातेच्या स्थानावर शिवाजी महाराज बसवतील असं वाटत नाही, अशी वाद आहे. मी का बोलतो आपल्याला हे? माता म्हणताना आपण त्याला किंमत कमी देतो, पण संतांच्या दृष्टीने त्या शब्दाला अजून वजन आहे आणि म्हणून संत कुणालाही एकदम माता पिता म्हणणार नाही. म्हणून माता पिता म्हणताना तुकाराम महाराजांचा भाव जरी या सगळ्या विचारातून प्रकट झालेला असला तरी सुद्धा तुकाराम महाराजांना संतांना माता पिता म्हणून समाधान मिळालेलं नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही माता पित्यासारखे आहात ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा माझं समाधान झालं नाही. म्हणून कायमी पती कीर्तिवान कायमी पती तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार
बाप कृपावंत, 3 शब्द आहेत वर्णनाचे. तुकाराम महाराज संतांची कीर्ती गातात. हे गाताना 3 शब्द तुकाराम महाराजांनी त्यांच्या गौरवाचे, कीर्तीचे म्हणून उद्गारले. तुम्ही कोण आहात? संत गौरववाचक शब्द आहे, मायबाप गौरववाचक शब्द आहे आणि कृपावंत गौरववाचक शब्द आहे. संत हा शब्द गौरवाचा आहे, संत पदातून गौरव केलाय. तुम्ही संत म्हणजे तुम्ही संतच आहात हे तुकाराम महाराजांना माहिती आहे, परंतु त्यांना संत हे इथलं विशेषण म्हणून जर स्वीकारलं तर तिचा अर्थ वेगळा लागतो. उदाहरणार्थ अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये, या पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलं. प्रत्येक शब्द याच्यातला परब्रह्माचा वाचक आहे. यद अक्षरम अनाख्ययम आनंदम अज केवलम बोलतो. श्रीमन ब्रह्मवाचक शब्द आहे, निवृत्ती ब्रह्मवाचक शब्द आहे, नाथ ब्रह्मवाचक शब्द आहे, इति ख्यातम दैवतम आश्रय. इथं वापरलेला श्रीमन निवृत्ती नाथ हे नाव म्हणूनही स्वीकारता येतं आणि हाच त्यांच्या गौरवाचा शब्द म्हणून त्यांना दिलेलं विशेषण म्हणूनही स्वीकारता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये हे जसे शब्द वापरले तसे हेच शब्द तुकाराम महाराजांनाही बाबाजी चैतन्यांच्या बाबतीत वापरता येतील की नाही? मग बाबाजी चैतन्यांचं नाव कुठं निवृत्तीनाथ आहे? तिथं निवृत्तीनाथ हे नाव म्हणून घ्यायचंच नाही. श्रीमन निवृत्तीनाथ हे सगळे शब्द त्यांच्या स्वरूपाचे वाचक म्हणून घेतले तर हे शब्द बाबाजी चैतन्यांकडे लागतील. म्हणजे त्यांना लावलेला उच्चारलेला शब्द हा प्रत्येक वेळेला त्यांच्या अवस्थेचंच वर्णन करणारा आहे असं मानण्यापेक्षा त्यांना दिलेलं विशेषण म्हणून एकदा ते स्वीकारलं की त्याचा एक विशेष विचार आपल्याला त्यांच्या चरित्राच्या आणि व्यक्तिमत्वाच्या बाबतीत विचारात घेता येऊ शकतो. म्हणून तुम्ही कोण आहात? संत आहात, मायबाप आहात आणि कृपावंत आहात हे तुकोबाराय बोलतात. संत म्हणण्याचं कारण काय, मायबाप म्हणण्याचं कारण काय आणि कृपावंत म्हणण्याचं कारण काय, याचा विचार पुन्हा जर याच अभंगाच्या संबंधामध्ये करायचा झाला तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव, हे तुम्ही संत आहात. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, इथं तुम्ही मायबाप आहात. आणि तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन, इथं तुम्ही कृपावंत आहात. विठ्ठला विठ्ठला विस्तार करत नाही, हे सूत्र आहे, याचा विस्तार करत नाही. तुकाराम महाराजांनी संतांना, ज्ञानेश्वर महाराजांना मायबाप कृपावंत म्हणूनही तुकाराम महाराजांचं समाधान होत नाही, म्हणून कायमी पतित कीर्तिवानू असं म्हटलंय. प्रश्न असा आहे की ज्यांना संतांचं मातृत्व कळतं किंवा समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचं संतत्व कळतं, त्यांची कृपावंत हा त्यांचा स्वभाव कळतो, ते संत आहेत याची जाणीव होते, ते पतित कसे असतील? कायमी पतित, मी पतित आहे हे तुकोबाराय बोलतात. पतित पतित परिमी त्रिवाच्या पतित, तुकोबाराय बोलतात मी पतित आहे, मान्य आहे. पण हे पातित्य जे तुकोबाराय स्वतःकडे घेतात ते कोणत्या अर्थाने घ्यायचं? ज्याला समोरच्या व्यक्तीतलं संतत्व दिसतं तो पतित असतो काय? आणि जर पातित्य जीवनामध्ये असेल तर संतत्वाची जाणीव होईल काय? जैसा पापियांच्या ठाई न वसे मोक्ष, जर पाप्याच्या ठिकाणी मोक्ष वसणार नाही आणि मोक्ष मिळाल्याशिवाय समोरच्या व्यक्तीतलं संतत्व जर आपल्याला समजणार नाही तर हे पातित्य तुकोबाराय स्वतःकडे जे ओढवून घेतात ते कोणत्या अर्थ? का तुकाराम महाराजांनी स्वतःला पतित म्हणावं? ज्यांना समोरच्या व्यक्तीतलं मातृत्व दिसतं, भगवान श्रीकृष्णाला उत्तरेतलं मातृत्व दिसलं, भगवान श्रीकृष्ण काय पतित होते काय? पातित्य असेल तर मातृत्व पितृत्व या धर्माची जाणीवच होणार नाही. जर ते पतित असतील तर संतांचा कृपावंत हा स्वभाव त्यांना समजणार नाही. जर ते पतित असतील तर संतांनी अवताराला येऊन काय कार्य केलं याची जाणीव त्यांना होणार नाही. मग तुकाराम महाराज जे पतित म्हणून घेतात ते कोणत्या अर्थाने?
याचं उत्तर द्यायचं झालं तर इथंच त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. कायमी पतित. कशामुळं तुम्ही पतित? कीर्तिवाणू म्हणून पतित. विठ्ठला विठ्ठला संतांची कीर्ती गाण्यात पातित्य आहे का? उलट संतांची कीर्ती जर गायली तर पुण्य प्राप्त होईल का पाप लागेल? नाही नाही, त्यांच्या दर्शनाने आपल्याला पुण्य प्राप्त होतं असा विचार आहे का नाही? संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर पुण्य संचय लागतो. कोण पुण्य? फळले बहुता फळले बहुता दिसा फळले बहुता दिवरा पुण्य फळले बहुता दिवरा उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख कैसा झालो सन्मुख कैसा सन्मुख कैसा सन्मुख तो कैसा फिटले माझे कोडे आज 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 फिटले माझे कोडे. त्यांचं दर्शन घेणं, त्यांच्या जवळ जाणं, त्यांची सेवा करायला मिळणं, त्यांचं नाम मुखाला येणं, या सगळ्याकरता पुण्य लागतं. आणि त्यांची कीर्ती गाण्याचं पाप कोणतं? कायमी पतित. का पतित? कीर्तिवानू म्हणून पतित. हे पातित्य कोणतं? एक फक्त विचार त्याच्या संदर्भात सांगून जातो. एका भक्तानं भगवंताच्या संबंधामध्ये जे शब्द उच्चारले तेच इथं मला अभिप्रेत आहे. गत्यानया व्यापकता हतास्ते, स्तुत्यानया वाक्परता हतास्ते, दृष्ट्यानया अगोचरता हतास्ते, ममापराधस्त्रितयं क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. मी तुमच्या वारीला चालत आलो, माझ्याकडून पाप घडलं. ऐका, मी तुमच्या दर्शनाला मंदिरामध्ये आलो, माझ्याकडून पाप घडलं. आणि दर्शन घेताना मी तुमची स्तुती केली, माझ्याकडून पाप घडलं. देवाच्या दर्शनाकरता पंढरपूरला जाणं पाप का पुण्य? देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये जाणं पाप का पुण्य? देवाची स्तुती करणं पाप का पुण्य? हे सगळे पुण्य मलाही कल्पना आहे. तुम्ही माझ्याकडे असं खाऊ का गिळू म्हणून बघू नका. मला कल्पना आहे की मी जे बोलतोय ते तुमच्या मताच्या आणि आतापर्यंत झालेल्या सर्व संस्काराच्या विरुद्ध जाणार आहे, हे मलाही कळतं. पण भक्त बोलतो त्याला मी काय करू? ममापराधस्त्रितयं क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. मी तुमच्या गावाला चालत आलो, याच्यात माझ्याकडून अपराध झाला. कारण तुम्ही व्यापक असताना तुम्ही फक्त पंढरपूरलाच आहात असं मी समजलो. तुमच्या व्यापकत्वाचा मी अपमान केला का नाही देवा? बोला. तुम्ही सर्वत्र व्यापून आहात, जगताच्या अणुरेणूमध्ये तुम्ही व्यापून आहात, आणि तरी सुद्धा मी फक्त पंढरपूर पुरतं तुम्हाला मर्यादित ठेवलं. हा माझ्याकडून घडलेला तुमचा अपराध आहे. मोठ्याला लहान करणं हा अपराध असतो, आणि लहानाला मोठं करणं हा त्याचा गौरव असतो. तुम्ही इतके व्यापक आहेत, पण मी तुम्हाला पंढरपूर पुरतच मर्यादित म्हटलं, हा तुमच्या व्यापकत्वाचा माझ्याकडून घडलेला अपराध आहे. वास्तविक तुम्ही कोणत्याही पद्धतीनं इंद्रियाला गोचर होणारे नाही. अवांग मनस गोचर तुम्ही आहात. तुम्ही या सगळ्याच्या पलीकडचे आहात. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल, असं तुमचं स्वरूप आहे देवा. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप असे तुम्ही आहात. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं तुमचं स्वरूप आहे. पण तरी सुद्धा मी तुमचं डोळ्यांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांच्या आतीत असू नये, मी तुम्हाला इंद्रियांच्या आत आणण्याचा प्रयत्न करतो. तुमचा अपराध केला की नाही मी बोल? तुम्ही इंद्रियांच्या पलीकडे आहात, पण मी तुम्हाला माझ्या चांबड्याच्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करतो. सामाचे डोळे दाविती, इंद्रिय गोडी लाविती,
साचते प्रतीती फुडी जया ज्ञानोबा राय. चांबड्याच्या डोळ्याने मी तुम्हाला बघायचा प्रयत्न करतो. अरे अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली तरी अर्जुनाला जे दिसलं नाही ते मी माझ्या साध्या डोळ्याने बघण्याचा प्रयत्न करतो. तुमचा अपराध मी केला की नाही बोला. आणि तुमच्याबद्दल बोलताना कोणताही जड शब्द तुमच्यापर्यंत पोचत नसताना सुद्धा मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात तुमची स्तुती करण्याचा प्रयत्न करतो आणि शब्दाच्या आत ओढून आणण्याचा प्रयत्न करतो. हा तुमचा अपराध आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काय मी पतित का पतित? कारण तुमची कीर्ती गातो म्हणून मी पतित. तुमची कीर्ती गातो ह्याच्यात दोष नाही, पण तुम्ही संत, व्यापक, कृपावंत आहात, मायबाप आहात आणि ते शब्दात बसणारे नाहीत हे कळून सुद्धा मी तुम्हाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुमच्या बाबतीत माझ्याकडून घडलेला तो अपराधच आहे असं तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांच्या बाबतीत वाटतं. कारण संत महात्मे हे शब्दाच्या पकडीमध्ये येणारे नाहीत. म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी त्यांचं चिंतन करताना तुम्ही शब्दाच्या अतीत आहात संतांचं वर्णन करताना हे शब्द वापरलेले. काय मी पतित कीर्तिवाणू, काय मी तुमच्या कीर्तीचं वर्णन करावं? मला वर्णन करता येत नाही. काय वाणू आता